नमस्कार, रामराम मंडळी, कशी आहात? मजेत आहे ना? तर लोक म्हणतात आम्हाला शेती पालन आपलं गाईचं पालन करायचं आहे, पशुपालन करायचं आहे, तसं शेळी पालन करायचं, पण आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही. तर आपण एका शेळीपासून सुद्धा अनेक शेळ्या वाढवल्या, एका गाईपासून अनेक गाई वाढवल्या. कारण संयम खूप महत्त्वाचा आहे आणि संयम असला पाहिजे. त्यामुळे बघू शकता तुम्ही, आपला एक छोटासा गोठा आहे. या गोठ्यामध्ये आपण पत्र लावून सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीनं, सिस्टमॅटिक नसलं तरी, एज्युकेट नसलं तरी आपल्या आपल्या पद्धतीनं पैसे नसताना हे आपण बांधलेलं आहे. हे सगळं दिसतंय तुम्हाला, हे आपलं आहे. इकडे आपलं शेळीपालन आहे. मुरा नावाच्या शेळीपासून आपल्या अनेक शेळ्या दिसत आहे तुम्हाला. हे पाहू शकता तुम्ही माझ्या कॅमेऱ्यामध्ये. मी जोपर्यंत कॅमेरा फिरवत राहीन तोपर्यंत तुम्हाला दिसत राहील. हे पाहू शकताय तुम्ही. म्हणजे 7-8 शेळ्या आपण एका ही दंडू नावाची गाय होती. या गाईला आपण कमीत कमी 5-6-7 असे वासरं झाले होते. त्यानंतर आपल्याकडं थोडं चाऱ्याची टंचाई झाली होती आणि माझी तब्येत बरोबर राहत नव्हती, त्यामुळे आपण तिला विकून टाकले. हे टिंग्या आणि चितंगे आहे, तुम्ही तर रोजच पाहतात आहे. तर कसं वाटलं? कमी पैशात सुद्धा, कमी नसताना, नॉलेज नसताना सुद्धा आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. असलं तर करू शकतो, नसन करायचं तर काहीच करू शकत नाही. आपल्याला कोठाच पाहिजे, आपल्याला चांगल्या प्रकारचा त्याला नियोजनच पाहिजे. नियोजन सगळं पाहिजे, पण सुरुवातीला सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारखा होणार नाही. त्यामध्ये थोडंफार कमी जास्त जास्त कमी होत राहणार. मी तुम्हाला शिकवत नाही आहे, तर मी करून पाहिलं, ते सक्सेस झालं आहे. काय अडचण नाही. आज शेतीच्या भरोशावर नुसता बसून जमणार नाही. त्याला जोडधंदा म्हणून शेळीपालन, गायपालन, कुक्कुटपालन अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की आपण एकाच बाजूनं राहता, जास्त इन्व्हेस्टमेंट न करता आपण अनेक प्रकारे आपल्या जनावरं कसे वाढवता येईल, आपले गोरे कसे वाढवता येईल, आपले ते काय म्हणतात वासऱ्या कशा वाढवता येईल. त्या वासऱ्या कमीत कमी हे घाल 3 महिन्याची गाय आपण गाभण जरी घेतली तर तिला आपण 6 महिने 7 महिने सांभाळून जरी विकली तरी तर आपल्याला फायदा आहे. दुधामध्ये आता सुद्धा मार्केट कमी जास्त होतच राहतं, परंतु दुधाचं संकुलन वाढणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण खूप मोठा प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि प्रयत्नाशिवाय यश नाही. आपले धन्नू होतं, धन्नूच्या आपण 5-6 वासऱ्या केल्या होत्या. वासऱ्याचे खूप चांगल्या प्रकारे दाम आलेले आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका असेच ब्लॉग पाहण्यासाठी.